नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. जलतारा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विकासाला चालना. राज्य शासनाने सुरू केलेल्या जलतारा योजनेच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध उपाययोजना करून ग्रामीण भागातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात मदत व्हावी यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असून यात सर्वाधिक लोकांना पाणी पातळी वाढवण्यासाठी मदत होईल असे मत निलंगा येथील उपजिल्हाधिकारी शरद झाडके यांनी व्यक्त केले. सध्या आपल्या भागात पाण्याची कमतरता आहे. मागील इतिहास पाहता आपल्या जिल्ह्याला रेल्वेने पाणी आणावे लागले. त्यामुळे लातूर हा जिल्हा दुष्काळग्रस्त अशी ओळख निर्माण झाली आहे. ती पुसून काढण्यासाठी सर्व ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, कृषी सहाय्यक, तलाठी, विविध गणेश मंडळ यांनी सहभाग नोंदवला असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी आपले अनुभव सांगितले. गट विकास अधिकारी सोपाना केले यांनी आपला तालुका कसा पाणीदार होईल याची माहिती दिली. यावेळी वर्ष लागवड किती महत्त्वाची आहे याचा लेखाजोखा काही सरपंच यांनी मांडला. यात दादगी येथील सरपंच युवराज पवार यांनी तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश राचुरे यांनी लागवड केलेल्या विविध फळझाडाची माहिती दिली. वृक्ष लागवड किती महत्त्वाची आहे याची माहिती देण्यात आली. जेणेकरून एक खड्डा म्हणजे 3.5 लाख लिटर जर मागल्या म्हणजे पावसाळ्याच्या काळामध्ये जर पाणी जिरवत असेल तर हजारो शेतखड्डे जर आपले निर्माण झाले तालुक्यामध्ये तर लाखो लिटर पाणी आपण जमिनीमध्ये मुरवणार आहोत. त्यामुळे या पाण्याचं संवर्धन आणि जतन होण्याकरिता या खड्ड्यांची खूप आवश्यकता पार पडणार आहे. आपल्याला आपल्याकडे महत्त्वाचं म्हणजे 500-300 फुटाचे सगळे बोर बंद पडलेले आहेत. आपले सगळ्या शेतकऱ्यांनी 700-900च्या पुढले बोर पाडलेले आहेत. मग 400-300 फुटाच्या बोरचं झालं काय पुढे? कोणीतरी त्याच्यावर कॅप मारली, बंद केले किंवा दगड ठेवून बंद केलेला आहे. अशा ठिकाणी सुद्धा जर तुम्ही पाणी वळवून त्या ठिकाणी जर रिचार्ज शॉप तयार केला, हाच खड्डा मारायचा आहे आणि जुनी जर केसिंग असेल तर केसिंगला फक्त सुराख पाडायचे आहेत आणि काथ्याने किंवा दोरीने त्याला गुंडाळून मातीमध्ये जाणार नाही एवढी खबरदारी घ्यायचं आहे. हा जर खड्डा केला तर पुन्हा लाखो लिटर जमिनीमध्ये पाणी आपण जतन करू शकतो, झिरपणं चालू ठेवू शकतो. त्यामुळं हे अभियान एक चळवळ व्हावी याबाबतीत सर्वांनी सतर्क राहावं. गावातल्या ज्या श्रीमंत शेतकरी असतील किंवा मोठे शेतकरी आहेत त्यांना मात्र हे अनुदान मिळणार नाही, परंतु आमच्या पंचायत समितीच्या वतीनं किंवा कृषी विभागाच्या वतीनं त्यांना योग्य तो सपोर्ट, टेक्निकल ज्ञान दिलं जाईल. त्यांनी आपल्या स्वतःच्या खर्चानं गणेश मंडळाचे सर्व कार्यकर्ते असतील, भजनी मंडळाचे सर्व कार्यकर्ते असतील, व्यापारी गावातील मंडळ असतील, या सर्वांचं सहकार्य घेऊन सदन शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सुद्धा अशा प्रकारचे शेतखड्डे करणं अत्यंत काळाची गरज ठरणार आहे. त्यामुळं सर्व विभाग प्रमुख त्याचबरोबर सर्व गावचे सरपंच महोदय यांनी सर्व पदाधिकारी आणि अधिकारी या सर्वांच्या सहकार्यातून आपण प्रस्तावित करावं. प्रत्येक गावच्या प्रस्तावाला तात्काळ 15 दिवसात चांगल्या पद्धतीने काम केलं तर मी तुम्हाला आशीर्वाद देतो की आपण 2 वर्षामध्ये आपल्या या तालुक्यातून आधी धरणं टँकर आपण 0 आणू शकतो. 100% 0 आणू शकतो. मी स्वतःच्या माझ्या गावचा म्हणून तुम्हाला सांगतो की आम्ही 2017 मध्ये 16-17 मध्ये जरी खोलीकरण करण्याच्या अनुषंगाने स्वतःहून मानवलोक संस्था ग्रामीण लोकांना सुधार असताना मानवलोक संस्था ठिकाणी काम करत होती. मानवलोक संस्थेचं जे कार्यक्षेत्र होतं ते फक्त बीड जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत होतं. म्हणून त्या गेले बापूजी काम करत होते ब्लॉकला सुविधा म्हणून. तर त्यांना मी आग्रह धरला की माझ्या गावचं नदीचं पात्र फार मोठं आहे आणि तुम्ही जर सहकार्य केलं आणि तुम्ही जर मशीन दिला तर आम्हाला ते काम करता येईल. बापूजी मला तात्काळ होकार दिला. कारण असं होतं की मी 2016-17 मध्ये पाणी फाउंडेशनच्या अनुषंगाने फार मोठं काम आम्ही अंबेजोगाई तालुक्यात उभा केलेलं होतं आणि म्हणून त्यांनी आम्हाला प्रथम काम करण्यासाठी 250 तासाकरता एक मशीन दिली, कोकणी मशीन दिली होती आणि पहिल्या 250 तासाचं काम चालू करताना येणारे अडथळे नेहमीप्रमाणे सगळ्या गावात सारखेच असतात. नकारात्मकता भूमिका फार मोठ्या प्रमाणात गावामध्ये असते. जे स्थानिक तिथं सरपंच वगैरे काम करतात साहजिकच त्यांना विरोध करणारी तितक्याच मोठ्या प्रमाणात कंपनी गावात दुसरी पण असते. त्यामुळे कुणीतरी काम करायचं ठरवलं त्याचं श्रेय असलेल्या पदाधिकाऱ्याला जाऊ नये अशी सगळ्यांची भावना असते.
म्हणून ते काम सुरुवात करत असताना ते चांगलं होईल, चांगलं काम ते झालं. परंतु त्याच्या पुढला टप्पा अतिशय महत्वाचा होता. जी गावाजवळ आम्हाला त्या ठिकाणी कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा त्या ठिकाणी आवश्यक होता. कारण झाला की ते बॉक्स भरल्यानंतर आणि नदी पात्रामध्ये येणाऱ्या पाण्याची फार मोठी क्वांटिटी असल्यामुळं ते मधले बांध बंदिस्त काही राहिले नाहीत, ते पण बांध बंदिस्त वाहून गेले. परंतु एक पदाधिकारी जिल्हा परिषदेचे एक पदाधिकारी होते, त्यांचा आमच्या गावाशी कुठलाही संबंध नव्हता. परंतु त्यांनी 1-2 दिवसाकरता कळमला जात असताना ती नदीचं पात्र आणि झालेलं काम बघितलं आणि त्यांनी स्वतःहून लीड करून जिल्हा परिषदमधून तितक्या रुंदीचा बंधारा मंजूर होत नसताना आम्हाला तो बंधारा मंजूर करून दिला. त्यांची दूरदृष्टी होती, त्यांना विजन होतं की त्यांच्या मनात ती साईड अशी बसली की नाही म्हणली या ठिकाणी बंधारा होणं आवश्यक आहे. मग त्यांनी बंधारा दिल्यानंतर जे आमच्या पुढे होऊन काम करणारी जी मंडळी होती, मी त्यांना एकच फक्त विनंती केली की आपल्याला हा बंधारा जर दिला असेल तर फक्त एकच तुमचं काम राहील की हे काम आम्ही त्या ठिकाणी लोखंडी दरवाजे न घेता फायबर गेटचा आम्ही त्या ठिकाणी प्रयोग केला. तुम्हाला सांगतो इतका जबरदस्त परिणाम आज सेरीजमध्ये आमच्याकडे 5 ते 10 बंधारे आम्ही एका पाठीमागे केलेले आम्ही नदी पात्रामध्ये. आजही बघायचं म्हटलं तर आपल्याकडं 1 ते 1.5 किलोमीटर नदी पात्रामध्ये विविध बंधाऱ्यामध्ये पाणी साठलेलं आहे. म्हणजे पुढल्या बंधाऱ्याच्या